आई मी पिंट्यासोबत खेळायला जात आहे. अरे आताच तर आला शाळेतून, जेवणगी करणं. आई मला भूक नाही, मी नाही जेवत. मी पहिले खेळायला जातो. माझा दोस्त पिंट्या तिकडे वाट पाहत असेल. अरे वाट पाहते तर पाहू दे, पहिले जेवण कर मग जा खेळाले. काय आहे तू मागं नुसती किटकिट लावतो, जेवण कर जेवण कर. भूक बी नाही राहील तरी जेवण करू का? मी शाळेमध्येच डबा खाल्ला, आता मला काहीच भूक नाही. आता मला काही बोलू नको, आता मला चुपचाप खेळायला जाऊ दे. नाव नाही ऐकत बाई हे पोरगं. जाय खेळायला जाय. ठीक आहे, चाललो मी खेळाले. हा चिंट्या दिवसांदिवस वायात चालला, एक नाही ऐकत. उपाशीच गेला खेळासाठी. काय मन लागन का तो उपाशी गेला खेळाले ना. डबा खाल्लो म्हणते शाळेत, पण थोडंसं जेवण करता तर मनाला थोडीशी तसल्ली होती. आपल्याच मनाचं करते, एक गोष्ट नाही ऐकत. काऊन रूपा, काय झालं? काऊन एकटीच बडबडून राहिली? कोण पागल गिगल झाली का तू थोडीशी दिमाखानं? एकटीच बडबडून राहिली, कोणासंग बोलून राहिली तू? हो, मला पागल कुत्र्यानं चावलं ना, म्हणून एकटीच बडबडतो. काय बायको आहे, पागल कुत्र्यानं चावलं म्हणते? हो, हा चिंट्या नाही का शाळेतून आला आणि जेवण बी नाही केलं ना, खेळायला गेला. ते भूक नसन म्हणून नसन जेवला. भूक लागेल तर जेवण. अहो शाळेत का एक पोळी नेते तो, एका पोळीवरच आहे ना, भूक नाही म्हणते. मलाच त्याची चिंता वाटते, उपाशी आहे ना खेळायला गेला म्हणून. माय मन काही मानून नाही राहिलं. अहो एवढी काळजी नको करत जाऊ ते चिंट्याची. भूक लागली म्हणजे आपणच येईन तो जेवायला घरी. चल मांडर माझ्यासाठी एक कप चाय मांड. किती वेळा चाय पिता हो तुम्ही? आता 1 तासा पहिलेच तर चाय बनवला होता. तर झाला नाही 1 तास, आता बनवणं चाय. तुला माहिती आहे मला चाय खूप आवडते. तुमच्या चायले तर हात जोडले बापा मी. हात जोड नाही तर पाय जोड, पण चाय मांडून दे बाबा तुम्हाला. मला चायची खूप तलप आली. ठीक आहे बापा, आता चाय तर मांडाच लागेल तुमच्यामुळे. माई एक तरी चालते का? चल ना बे पिंट्या, आपण खेळू. हा खेळून तू ना तो फुटबॉल बी नाही आणला चिंट्या. अबे मग फुटबॉलची हवा निघली ना, मग कसं आणू मी फुटबॉल? काय त्या फुटबॉलची हवा निघली? हो मग फुटबॉलची हवा निघली. अबे पिंट्या तू बी आणत जाय ना कधी आपला फुटबॉल. बस माझं फुटबॉल नाही खेळत का? अबे माझ्याजवळ फुटबॉलच नाही ना, नाही तर आणला नसता का? तुला माहिती आहे ना मा बाप काही मला काही घेऊन नाही ते. मा बापाले म्हणलं फुटबॉल घेऊन दे तर म्हणते पहिले अभ्यास कर मग फुटबॉल खेळजो. हो का बी, असं म्हणते कर तुझे बाबा. माझ्या बाबा खूपच चांगले. मी काय बी घेऊन मागतो तू लवकरच घेऊन देते. अरे माय बाबा नाही घेऊन देत ना, म्हणून तर मला त्याजवळ यावं लागते त्या फुटबॉल खेळासाठी. हो का बी, माझं फुटबॉल खेळायचं राहते म्हणून माझ्यासोबत येतं का तू? अरे नाही तसं नाही, फुटबॉल बी खेळायचं राहते आणि त्यासोबत बी बोला चालायचं राहते म्हणून. मी शाळेतून आल्याबरोबर इथं ग्राउंडवर आलो खेळाले. मग पिंट्यासोबत खेळीन, पण तू नाही काही आणला नाही, मी नाही काही नाही. आता का करून? आता इकडे तिकडे पाहून का? चल नाही तर आपण गावात थोडासा चक्कर मारून येऊ. हो चाल. राणी घे कॅच कॅच. अभि पाहिलं त्या जिकऱ्या पोट्या कशा खेळून राहिल्या. शाळेत बी त्याचं तोंड पाहावं लागते आणि खेळायला आलं तिथंही त्याचं तोंड पाहावं लागते. हो बे हो, खेळून राहिल्या त्या दोघी. चल पिंट्या, चल आपण त्याची थोडीशी मजा घेऊन. अरे अरे खेळताय नाही येत, कॅच 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 म्हणतात ना, खेळतात. किल्ले बी धडाची कॅच नाही पकडत आहे. तुला काय करायचं चिंट्या? आम्ही कॅच पकडूनच नाही पकडू. आम्ही आमचं दोघी पाहून घेऊ. काय बिचात येऊन फडफड करून राहिला. मी काय फडफड करू? मी सांगून राहिलो. तू खूप हुशार आहेस ना फुटबॉल खेळण्यात, आपल्याच जवळ ठेव. ए चिंके, जास्त लाड करून राहिली का? भेद्रावानी डोळे मला दाखवून राहिली. एक कामंदार चिंट्या, माझे डोळे का भेदरे दिसून राहिले का तुला? इथं का असं वाटतं हिच्या डोळ्यात मोठे मोठे भेद्र ठेवले आहे. ए चिंट्या, जास्त लाड करते का? तमीज न बोल. आपल्या तमीजनंच बोलून राहिलो. ए चिंट्या, काऊन रे? काऊन ना दोस्तीने काही काही म्हणून राहिला? ए चिंकीची शेपटी, चुप बस तू. कामंदार चिंट्या, तुला शेपटी म्हणला राणीले मायवाली? हो म्हणलं ते तुझी शेपटीच आहे, म्हणतो त्या माग माग फिरत राहते. शाळेत बी माग माग फिरते, नाही तर बी माग माग फिरते. तो पिंट्याच तर तुझी शेपटी आहे रे, त्या मागं मग फिरत राहते 24 तास. पिंट्याच तर राहते त्या मागं मागं शाळेमध्ये. कधी त्या डब्बा पकडते, कधी ती पाण्याची बॉटल पकडते, कधी ती बॅग पकडते. का झालं पकडते? तो माझा दोस्त होय. तू का मावर नजरच ठेवून राहतं का? तू माय का हेडमास्टरीन होस का? आपली शानपण आपल्या जवळ ठेव. कसा बोलतो रे तू चिंट्या? काही तमीज नाही पोरींसोबत बोलायची. चिंकीचे चमचे, चुपचाप बस. अभ्यासात तर ढवास रे चिंट्या, बोलण्यातच खूप हुशार आहेस. तशी तर खूप हुशारच आहेस अभ्यासात. हुशार आव नाही तर का, तेव्हाच तर मग वर्गातून पहिला नंबर येते. त्यासारखी नाही मी वरपास होत. वरपास हो नाही तर काहीच होते का जाते? तू का माई मास्तरीनच का मला लेक्चर देऊन राहिली? 1-2 वेळा पहिला नंबर आला, तू स्वतः तू खूप हुशारच समजून राहिली. हुशार आहो म्हणूनच मी स्वतःला हुशार समजतो. चिंट्या कसा बोलतो रे? थांब, मी तुझ्या आईला नावच सांगतो. का नाव सांगतो? मायले माय नाव माहित आहे. देणार चिंट्या, काय चिंकीच्या तोंडाला लागतं? हो पिंट्या, घेऊन जा बरं आपल्या दोस्ताला तिकडं. मला खेळू बी नाही देऊन राहिला. खेळणं तर चिंकीचे चमचे, मी ते हात पकडून ठेवले आहे का? खेळा दोघी बी कॅच 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 कॅच. असं फुटबॉल खेळताना कोणी कॅच 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 म्हणते का? आम्ही कॅच म्हणू नाही तर काही म्हणू. तू आता इथून जा बरं, आम्हाला खेळू दे चुपचाप.
मला बी काही हाऊस नाही त्या संग बोलायची चिंकी संग बोलून तर माझ्या दिमागच आऊट झालं. चल तू चल खेळाले, घरी बसून टी पाहिली असती ते तरी बरं झालं असतं. ते भेद्र तोंड तर नाही पाहा लागलं असतं. चाल बे पिंट्या चाल, माझ्या दिमाग खूप सरकला आता. हो चाल चिंट्या. किती आगाऊ बोलते का चिंट्या. थांब मी त्याच्या आईलाच नाव सांगते. राणी किती बोलते हा चिंट्या, बापरे. राहू दे, चल आपण खेळू. काय रूपा, तू आज चायमध्ये साखर नाही टाकली का? नुसतं पांचट चाय लागून राहिला. किती काही गोड चार आहे तर तुम्हाला पांचटच लागते. चांगला गोडगोड चाय पेला तर पेल्यासारखा वाटते. अहो एवढा गोड तर चाय होता, लोक तर आजकाल बिना साखरीचा चाय पितात. तो कायचं मला नको सांगू, तू मला गोडगोड चाय करून देत जा म्हणजे झालं. हो बापा, नाही सांगत लोकायचं. चिंट्या किती वेळेचा गेला खेळायला, आला नाही अजून. ते भूक लागते का नाही लागत माहित नाही. हो कायले त्या चिंट्याची एवढी काळजी करतो, त्याला भूक लागेल तर येईन आपच घरी. थोडीशी नवऱ्याकडे बी लक्ष देत जाय. तो पोराला वाऱ्यावर सोडतो आणि नवऱ्याकडेच लक्ष देतो. आला का चिंटू खेळून? हो आई आलो खेळून. जेवण करून घे, देऊ का जेवण? नाही आहे मी नाही जेवत, मला भूक नाही, मी आता झोपतो थोडसा. शाळेतून आला जेवला नाही, नाताही भूक नाही, काऊन रे, काय झालं? काय नाही आहे, माझ्या मूड नाही जेवायचं. काय जातो मी झोपायला, मला खूप झोप येऊन राहिली. पाहिले का कसा वागते हा चिंट्या, जेवण बी नाही करून राहिला आणि काही नाही. हो त्याला भूक लागेल तेव्हा जेवण. काकू काकू घरी या का. कोण आहे? अरे राणी, चिंकी, या या या. काकू चिंकीनं मी खेळत होती तर चिंट्यानं आम्हाला काही काही म्हणत होता. काय म्हणत होता राणी? काकू तो मला भेद्रा डोळ्याची म्हणत होता. चिंट्या म्हणत होता का तू डोळ्यावर मोठे मोठे भेद्रा ठेवली आहे. काय चिंकी असं बोलला चिंट्या? हो काकू तो अजून खूप काही काही म्हणत होता आम्हाला. हो काकू चिंट्यानं आम्हाला काही काही म्हणत होता आणि दोघी फुटबॉल खेळत होतो. म्हणत होता का तुम्हाला फुटबॉल नाही खेळताय, कॅच 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 असं खेळता, असं म्हणता, असं बोलता आणि कॅच बी नाही पकडताय असं म्हणत होता चिंट्या आम्हाला. हो का, असं म्हणत होता का तुम्हा दोघील तो? थांब बरं. चिंट्या, ए चिंट्या बाहेर आहे. काऊन आवाज देत आहे, झोपूही नाही देत. तू चिंकीले ना राणीले काय म्हणत होता खरं? त्या दोघी कायले आले, तुम्ही चुगल्या करायला आल्या का? काहीच नाही म्हणलं आई, त्याच मला काही काही म्हणत होत्या. हो का चिंट्या, तूच तर आम्हाला काही काही म्हणत होता. तू चिंकीची शेपटी होस असं म्हणत होता आणि चिंकी भेद्रा डोळ्याची होय असं म्हणत होता. तुम्हाला फुटबॉल नाही खेळताय, कॅच 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 असं म्हणता, कॅच बी नाही पकडताय. हो का रे, एवढं काही बोलला तू त्याले? नाही मी काहीच नाही म्हणलं, काही बी खोटं खोटं सांगून राहिल्या. एकाच्या दोन लावून काही काही सांगून राहिल्या, मी तर बोललो बी नाही त्याच्यासोबत. पप्पा त्या लाळानंच तो वाया गेला चिंट्या. नुसती त्याला मा चिंट्या करत राहतं, त्या रागवत नाही काही नाही. हो रे, पोरींसोबत असं बोलायला लागते का? त्या दोघी त्या बहिणीसारख्या आहात ना? मा नाही होत्या बहिणी की नाही, नाही पाहिजे अशा बहिणी. खूप सारखा बोलतो रे चिंट्या तू. तू तर लाडानं तर आमच्या डोक्यावरच बसून राहिला आणि घरावर तू झगडे आणून राहिला. चल त्या दोघीला तू सॉरी मान, पण सॉरी ना देईन एक थोबाडीत. तू या दोघीसाठी मला फोबाडीत देशील का आई? हो तू उद्धटपणे वागला ना त्याच्याशी, म्हणून त्या थोबाडीत देईन. चल लवकर सॉरी म्हण त्या दोघीला. सॉरी चिंकी, सॉरी राणी, याच्यापुढे मी आता तुम्हाला असं कधीच नाही बोलणार. आता मी तुम्हाला दोघींसोबत चांगला वागेन. चिंकी तू माझ्यासोबत मैत्री करशील का? राणी तू माझ्यासोबत मैत्री करशील का? हो चिंट्या, आम्ही तुझ्यासोबत मैत्री करू. आता आपण सगळे फ्रेंड झाला, आता आपण सगळे मिळून खेळत जाऊ. कधी भांडण नाही करू, कधी झगडा नाही करू. हो चिंकी, आता मला समजलं की सगळ्यांसोबत मिळून राहायचं आणि मुलींसोबत सुद्धा मिळून राहायचं, सगळ्यांसोबत खेळायचं, कोणासोबत भांडण नाही करायचं, कोणासोबत झगडा नाही करायचा. तुम्ही मुलं एकाच गावात राहता, एकाच शाळेत आहात आणि असे झगडे नको करत जा, भांडण नको करत जा, सगळे मिळून मिसळून खेळत जा. हो आई, याच्यापुढे मी आता चिंकी आणि राणीसोबत चांगला मिळून मिसळून राहीन. आता मी कधी कोणत्याही मुलीशी उद्धटपणे वागणार नाही. तर बघितलं का माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज माझ्या चिंट्यानं तर घरावर भांडणच आणलं होतं. आपली मुले चुकली तर त्यांना वेळेतच रागवत जा, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देत जा. आज माझ्या चिंट्याला मी त्याची चूक दाखवली तर त्याने समजूतदारपणा दाखवून आपली चूक लवकरच सुधारली. तर माझ्या भावा आणि बहिणींनो, तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? कृपा करून माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करत जा आणि लाईक करत जा. चला आता उद्याला भेटूया.